ए रहा नहीं जाता, तड़प ही ऐसी है ना। नहीं, सुके। जय शिवराय भावांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या भावाच्या यूट्यूब चॅनल आदित्य क्रिएशन 76 वर नवीन एका इंटरेस्टिंग आणि जबरदस्त मराठी व्हिडिओमध्ये। तर फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण इंस्टाग्राम ट्रेंडिंग असणार एक हिंदी स्वीट सॉन्ग यावरती आपण व्हिडिओ बनवलेला आहे। त्यामुळे व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे आणि सॉन्ग होत आहे समोर तुम्हाला डेमो व्हिडिओमध्ये समजणारच आहे। त्यामुळे आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त होणार आहे। व्हिडिओ सर्वांनी एक लाईक नक्की करायची आहे। त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राइब नक्की करायची, कारण आपण अशाच प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेंडिंग कॉन्सेप्ट असतो ते पण आपल्या मराठी भाषेमधनं। सोबतच आजच्या व्हिडिओचे जितकं काय मटेरियल आणि प्रीसेट यूज केलेला आहे तर त्याचे डाउनलोडची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। तर तिथून जाऊन तुम्ही मटेरियल आणि प्रीसेट अगदी सोप्या प्रकारे डाउनलोड करून घेऊ शकता। सोबतच आपल्या टेलिग्राम चॅनल सुद्धा नक्की जॉईन करा, कारण आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा विदाउट वॉटरमार्क ॲप्लिकेशन आणि डेलीचे मटेरियल प्रोव्हाइड करत असतो अगदी फ्रीमध्ये। टेलिग्राम चॅनलची जॉईन लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तर तिथून जाऊन तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन होऊ शकता। त्याचबरोबर मित्रांनो, आजचा व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला व्हिडिओला सर्वांनी संपूर्ण वॉच करायचे, थोडा स्किप न करता, तेव्हाच तुम्हाला सर्व व्हिडिओ एडिटिंग समजणार आहे। तर चला मित्रांनो, थोडा वेळ न घालवता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो, मी अलर्ट मोशनच्या मेन इंटरफेसवरती आलेलो आहे। तर अशा प्रकारची एक प्रीसेट बघायला मिळणार आहे, ती म्हणजे बीट मार्क प्रीसेट। तर आपण एकाच प्रीसेटवरती आज काम केलेलं आहे, त्यामुळे एकच प्रीसेट आहे। तर प्रीसेटची इम्पोर्ट लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आणि तुम्हाला प्रीसेट इम्पोर्ट करण्यास काही सुद्धा प्रॉब्लेम आला तर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्येच एक हाऊ टू प्रीसेट इम्पोर्ट इन अलर्ट मोशन हा व्हिडिओ दिलेला असेल, तो व्हिडिओ एक वेळेस नक्की बघा। आणि व्हिडिओ बघून जर सुद्धा तुमचा प्रॉब्लेम जर सॉल्व्ह झाला नाही तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही एक अलर्ट मोशनचं ॲप्लिकेशन दिलेलं असेल तर ते ॲप्लिकेशन डाउनलोड करून घ्या। न्यू व्हर्जन आहे ती जर डाउनलोड करून ही जे आपली ट्रिक यूज करतात त्याच्यानंतर तुमची प्रीसेट इझिली म्हणजे ॲड होऊन जाणार आहे, थोडे प्रॉब्लेम न येता। आणि जर तुमच्याकडे ओल्ड अलर्ट मोशन असेल तर प्रॉब्लेम येऊ शकतं। तर चला मित्रांनो, थोडा वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। तर मी बीट मार्क प्रीसेट ओपन करून घेतो। तर अशा प्रकारची प्रीसेटमध्ये एक सॉन्ग आणि एक ग्रुप बघायला मिळणार आहे। तर आपण काय करायचं, आता सगळं इफेक्ट वगैरे स्वतः क्रिएट करायचे, त्यामुळे व्हिडिओ सर्वांनी संपूर्ण वॉच करायचं आहे। तर चला आपण बघूयात। तर आता काय करायचं, आपल्याला सिम्पली इथं समोर यायचं आहे 5.24 सेकंदापाशी आणि इथून पुढे आपल्याला फोटोज ॲड करायचे। तर त्यासाठी काय करायचं, प्लसवरती क्लिक करायचं, एक मीडियावरती जायचे आणि तुमची जिथं काय फोटोची फाईल असेल ते फोटोची फाईल ओपन करून घ्या आणि त्याच्यानंतर फोटोज ॲड करून घ्या। तर आता फोटोज कशी ॲड करायचे ते मी तुम्हाला दाखवतो। तर सिम्पली आपला फोटो फुल स्क्रीन ॲड न करता अशा प्रकारे हाफ स्क्रीनच ॲड करून घ्यायचे। तर छोट्या छोट्या भागात डिवाइड करून घ्यायचे फोटो बघा। तर अशा प्रकारे तर फोटोला रिसाईज करण्यासाठी काय करायचे, खाली मूव अँड ट्रान्सफरवर जायचं, इथं रिसाईजचं ऑप्शन असेल 3 नंबरला। तर ही जी साईज आहे ह्याला रिसाईज करून घेऊ शकता, काही विषय नाही त्यामध्ये। आता सिम्पली अशा प्रकारचे 3 फोटोज ॲड करून घ्यायचे। तर आता काय करायचं आपल्याला, आता हा जो ग्रुप आहे तर तो आपण ग्रुप पहिल्यांदा एडिट करून घेऊया। त्यासाठी ग्रुपवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर एडिट ग्रुपवरती जायचं। एडिट ग्रुपवरती आल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपले काही फोटोज बघायला मिळतील। आणि काय करायचं, आता हे जे फोटो आहेत ते आपल्याला फोटो चेंज करून घ्यायचे। तर फोटो चेंज करायचं काय करायचे, सिम्पली फोटोवरती क्लिक करायचं, इथं कलर अँड फिलचं ऑप्शन असलं यावरती क्लिक करायचं, इथं नाव किंवा नंबर येईल अशा प्रकारचं। तर यावरती क्लिक करायचे, आपली जी गॅलरी आहे ती ओपन होऊन जाणार आहे। तर तुम्हाला जो कोणताही फोटो ॲड करायचा आहे सिम्पली त्या फोटोवरती टच करायचे आणि त्याच्यानंतर इथं पोरे प्लसचा आयकॉन आहे बघा, यावरती क्लिक करून द्यायचं आहे। तर अशा प्रकारे आपला फोटोज ॲड होऊन जाणार आहे। सेकंड नंबरचा फोटो त्याच प्रकारे फोटोवरती क्लिक करायचं, कलर आणि फिलवरती जायचे, जे नाव किंवा नंबर असेल यावरती क्लिक करायचे, आपली गॅलरी ओपन होईल। तुम्हाला जो कोणता फोटो ॲड करायचा त्यावरती क्लिक करून वगैरे प्लसवरती क्लिक करून द्यायचं आहे। तर आपला फोटो एकदम बरोबर रेशोमध्ये ॲड होऊन जाणार आहे। आता बाकीचे फोटो तुम्ही ॲड करून घ्या। त्या फोटोला इफेक्ट ॲड करायचा आहे। तर सिम्पली काय करायचं, इफेक्ट ॲड करण्यासाठी फोटोवरती क्लिक करायचे, त्याच्यानंतर इफेक्टवरती जायचे, ॲड इफेक्टवरती जायचे अशा प्रकारचा। तर सिम्पली या इफेक्टवरती टच करायचे, इफेक्ट ॲड करून घ्यायचा आहे। तर इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, आपला जो इन आहे तर इनला काय करायचं 60 सेकंद करून घ्यायचे, आउटरसुद्धा 60 सेकंद ठेवून घ्यायचे। तर अशा प्रकारे आणि हा जो इफेक्ट आहे तर हाच इफेक्ट कॉपी करायचा आपल्याला आणि समोर येऊन या फोटोला पेस्ट करून द्यायचा आहे। आता आपले जितके काय फोटोज आहेत त्या फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे।
तर मी फोटोज म्हणजे इफेक्ट पेस्ट करून घेतो आहे. तर आता फक्त काय करायचं आहे, आपला जो वरचा फ्रेमचा फोटो यावरती क्लिक करायचं आहे, यालासुद्धा हाच इफेक्ट पेस्ट करायचा आहे. फक्त जो याचा इन आहे याला 0 करून घ्यायचं आहे, फक्त आउटला 60 सेकंड ठेवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर काय आपण अशा प्रकारे फोटोजला आणि या जो फ्रेमला इफेक्ट ॲड केल्याच्यानंतर काय करायचं आहे, अशा प्रकारे ते इफेक्ट बघायला मिळणार आहे. तर आता आपण बॅकला येऊयात. तर अशा प्रकारे तर आता सिम्पली काय करायचं, आपले समोरच्या हे जे फोटो आहेत तर ह्या फोटोला आपल्याला इफेक्ट ॲड करायचे आहेत. पण इफेक्ट ॲड करण्याच्या अगोदर काय करूयात, आपण जे आपल्या गाण्याचे लिरिक्स आहेत ते अगोदर लिरिक्स लिहून घेऊयात. तर सिम्पली लिरिक्स लिहायचं काय करायचं आहे, तर प्लसवरती क्लिक करायचं आहे खालती, त्याच्यानंतर ते टेक्स्टवरती क्लिक करायचं आहे. तर आपला जो गाण्याचा लिरिक्स आहे तर तो लिहून घेऊयात. तर आपण थोडं सोपं काम करूयात. तर लिरिक्स स्वतः लिहिता आपण ऑलरेडी जो कॉपी पेस्ट करून घेऊयात. त्यासाठी क्रोमवरती यायचं आहे. क्रोमवरती आल्याच्यानंतर काय करायचं, इथं वरती सर्च मारायचं जो गाणं आहे तो आपलं. तर अशा प्रकारे गाणं सर्च मारायच्यानंतर कोणती वेबसाईट ओपन करून घ्या. थोडं खाली स्लाईड केल्याच्यानंतर इथं आपल्याला बघायला मिळणार आहे आपलं टेक्स्ट लिरिक. तर तो आपण कॉपी करून घेऊया. तर अशा प्रकारे बघा, बदमाश दिल. तर तो लिरिक्स आपण कॉपी करून घेऊयात पहिल्यांदा. तर हा लिरिक कॉपी करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बॅकला येऊन तिथं या टेक्स्टवरती पेस्ट करून द्यायचं आहे. तर सिम्पली अशा प्रकारे लिंक येईल, फक्त लिंक ही कट करून द्यायची आहे. तर सिम्पली अशा प्रकारे आपण टेक्स्ट म्हणजे लिरिक ॲड केल्यानंतर तर सिम्पली लिरिक्स ॲड केल्याच्यानंतर काय करायचं, अशा प्रकारे याला थोडं मोठं करून घ्यायचं आहे. वर एक कलरवरती क्लिक करून याचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. आणि फॉन्ट जो आहे तो कोणतासुद्धा फॉन्ट यूज करू शकता. आपल्या आर्ट मोशनमधला काही विषय नाही, मी कोणता वेगळा फॉन्ट यूज केलेला नाही बरं का. आणि सिम्पली काय करायचं, खाली मूव्ह अँड ट्रान्सफरवरती जायचं आहे. तर वरती याला अशा प्रकारे ठेवून घ्यायचं आहे. थोडं रिसाईजवरती जाऊन रिसाईज करून घ्या, काही विषय नाही. अशा प्रकारे रिसाईज केल्याच्यानंतर काय करायचं आहे, थोडं समोर यायचं आहे. याची लेंथ समोरच्या बीटपर्यंत वाढून घ्यायची आहे. तर आपण काय करू, त्याला लगेच इफेक्ट ॲड करून देऊयात. तर त्यासाठी काय करायचं आहे, त्या टेक्स्टवरती क्लिक करायचं, इफेक्टवरती जायचं, ॲड इफेक्टवरती जायचं. आणि इथं सुद्धा तोच इफेक्ट आहे, फेड इन आउटचा. फक्त इन जो आहे तो 60 आहे आणि आउट 50% आहे. त्याच्यानंतर हाच कॉपी करायचा आहे सिम्पली. तर ह्या तिन्ही फोटोला हाच इफेक्ट पेस्ट करून द्यायचा आहे. तर अगोदर आपण फोटोला इफेक्ट पेस्ट करून देऊयात. आणि त्याच्यानंतर हा जो टेक्स्ट आहे सिम्पली टेक्स्टवरती क्लिक करायचे, लेअरवरती जायचे, कॉपी लेअर करायचे, समोरच्या पेजपाशी येऊन ही जी लेअर आहे ती पेस्ट करायची. याची लेंथ वाढत आहे तर आपण कट करून घेऊयात. समोर येऊन डबल इथं पेस्ट करून द्यायचे अशा प्रकारे. आणि याची लेंथ थोडी वाढून घ्यायची आहे. तर आता काय करू, आपण दुसरा लिरिक आहे तो ॲड करून घेऊयात. त्यासाठी परत क्रोमवरती येऊयात आणि हा जो दुसरा लिरिक आहे तर तो कॉपी करून घेऊयात. परत इथं येऊन पेस्ट करून द्यायचा आहे. तर सिम्पली टेक्स्टवरती क्लिक करायचं, एडिट टेक्स्टवरती जायचं. हा अगोदरचा जो होता तो कट करून द्यायचा आहे. आणि ही जी लिंक आहे ती सुद्धा अशा प्रकारे कॉपी करून कट करून घ्यायची आहे. फक्त इथं काय करायचं, तर ते 2-3 डॉट लावायचे, तर भारी दिसणार आहे. प्रॉपर ॲडजस्ट करून घेऊयात अशा प्रकारे. परत समोर यायचं आहे, टेक्स्टवरती एडिट टेक्स्टवरती जायचं आहे. हे अगोदरचं आपण कट करून घेऊयात आणि दुसरं जे आहे ते कॉपी करून घेऊयात. तर कॉपी करून इथं परत पेस्ट करून द्यायचं आहे. आणि जी आपली लिंक होती ती कट करून घेऊयात. तर अशा प्रकारे परत त्याला रिचार्ज करून थोडं छोटं करून घेऊयात आणि अशा प्रकारे इथं लावून घेऊयात. तर डॉट देऊयात आपण परत त्याला अशा प्रकारे. आपण टेक्स्ट वगैरे इफेक्ट वगैरे ॲड केल्याच्यानंतर आता काय करूयात, तर सिम्पली फोटोवरती क्लिक करायचे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचे आणि जे स्टोक असेल तो इनेबल करून घ्यायचा. स्टोकचा कलर ब्लॅक असेल तर व्हाईट ठेवायचा आहे. आणि व्हाईट ठेवल्याच्यानंतर काय करायचं आहे, जी स्टोकची लेंथ आहे ते 6 ते 7% ठेवून घेऊयात अशा प्रकारे. त्याच्यानंतर काय करायचं, खाली 3 नंबरला ऑप्शन आहे शॅडोचं. तर सिम्पली यावरती क्लिक करायचं, शॅडो इनेबल करायचा. शॅडोचा कलर आपल्या मनावर ठेवायचा आहे, कोणतं ठेवायचं आहे ते. आणि शॅडो साईज थोडीफार वाढून घ्यायची आहे आपल्या फोटोनुसार. त्याच्यानंतर काय करायचे, परत बॅकला यायचे दुसऱ्या फोटोवरती. त्याचप्रकारे फोटोवरती क्लिक करायचे, बॉर्डर अँड शॅडोवरती जायचे, स्टोक इनेबल करायचा. स्टोकचा कलर कंपल्सरी व्हाईटच ठेवायचा आहे. आणि स्टोकची लेंथ तिन्ही फोटोला 7% ठेवून घ्यायची आहे. खाली शॅडोवरती जायचे, शॅडो इनेबल करायचा, शॅडोचा कलर चेंज करायचा आहे. शॅडोची साईज आपल्या फोटोनुसार वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे तर इतकंच काम आहे. परत समोर येऊयात आपण.
परत बॉर्डर अँड शॅडोवरती स्ट्रोक इनेबल, स्ट्रोकचा कलर वाईज, स्ट्रोकची लेंथ 7% आणि शॅडोवरती येऊन शॅडो इनेबल, शॅडोचा कलर चेंज करायचा आहे आणि शॅडोची लेंथ आपल्या फोटोनुसार सिलेक्ट करून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर आपण काय करू, थोडं आपल्या लिरिक्सला वरती घेऊयात अशा प्रकारे. वरती घेतल्यावर शॅडो जर बाहेर दिसणार आहे आणि खूपच चिटकून वगैरे. तर अशा प्रकारे आपण टेक्स्ट वगैरे ॲड केलेले आहेत. तर बॉर्डर शॅडोसुद्धा ॲड केलेले आहे. तर आता परत 5 सेकंदापाशी यायचं, प्लसवरती क्लिक करायचं आहे, मीडियावरती जायचे आणि तुम्हाला एक टेलिग्राम चॅनलवरती एक व्हिडिओ दिलेला असेल, तो इंकचा व्हिडिओ, तर तो सिम्पली डाउनलोड करून घ्यायचा आहे आणि ॲड करून घ्यायचा आहे. तर तुम्ही ॲड करून घेतो. तर अशा प्रकारे व्हिडिओ ॲड केल्यानंतर काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ आहे सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे. इथं ब्लेंडिंग आणि ऑपोजिटचा ऑप्शन आहे, यावरती क्लिक करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं, लाईटिंगवरती येऊन याला स्क्रीन करून घ्यायचं आहे. स्क्रीन केल्याच्यानंतर काय करायचं आहे, इफेक्टवरती जायचं आहे, ॲड इफेक्टवरती जायचं आहे. इथं वरीच ऑप्शन आहे कलर अँड लाईटचं, यावरती यायचं आहे आणि काय करायचं, थोडं खाली स्लाईड करून घ्यायचं आहे. इथं हॉट कलर नावाचा इफेक्ट असेल अशा प्रकारचा, तर तो ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर बघा अशा प्रकारे आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आपण काय करूयात, आपल्या मनावरचा जो कोणता कलर आहे तर तो सिम्पली कलर आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे अशा प्रकारे आणि यालाच याच इफेक्टला कॉपी करायचं आहे. इफेक्टला कॉपी केलं तसं आपण लेअरलासुद्धा कॉपी करूयात. समोरच्या बीटपाशी यायचं आहे, हीच लेअर इथं पेस्ट करायची आहे. पेस्ट केल्यानंतर इफेक्टवरती जायचं आहे, इथं आडव्या चिन्हावरती क्लिक करून त्याचा जो आपला व्हिडिओ आहे त्याचा इफेक्टचा कलर चेंज करून घ्यायचा आहे. समोर यायचं आहे, परत सुद्धा पेस्ट करून द्यायचं आहे आणि इथंसुद्धा आपला जो कलर आहे तो परत चेंज करून घ्यायचा आहे. तर अशा प्रकारे. तर सिम्पल काम आहे बघा. तर जो आपला इंकचा व्हिडिओ आहे थोडा कलर ब्राईट म्हणजे एक नंबर दिसणार आहे बघा अशा प्रकारे. तर आपलं ऑलमोस्ट तर काम रेडी झालेलंच आहे. तर आता आपण बॉर्डर ॲड करून घेऊयात. तर त्यासाठी प्लसवरती क्लिक करायचं, एक रेक्टँगल ॲड करायचं आहे. तर त्याच्यानंतर इथं वरी आडव्या 3 डॉट असेल यावरती क्लिक करायचं आहे. इथं एक टेक्स्ट कंपोजिशन एरियाचा ऑप्शन असेल, यावरती क्लिक करायचं आहे. कलर आणि फिलवरती जायचं आहे, साईडला नो कलर सिलेक्ट करायचं आहे. बॅकला यायचं आहे, बॉर्डर आणि शॅडोवरती स्ट्रोक इनेबल करायचा आहे. स्ट्रोकचा कलर व्हाईट ठेवायचा आहे. स्ट्रोकची लेंथ एक 5 ते 7% ठेवून घ्यायची आहे आणि एकदम लास्ट बिटपर्यंत येऊन आपली जी बॉर्डर आहे याची लेंथ वाढून घ्यायची आहे. तर अशा प्रकारे. तर आपला व्हिडिओ तर अशा प्रकारे बनवून रेडी होणार आहे. तर व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह करायसाठी काय करायचं, इथं वरी शेअरचं ऑप्शन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि जो व्हिडिओची आपली क्वालिटी आहे तर ती 1080 पिक्सलच ठेवा. त्याच्यात 720सुद्धा ठेवून घेऊ शकता, बट 1080 पिक्सल चांगली राहील, क्वालिटी चांगली येणार आहे. आणि खाली एक्सपोर्टचं बटन आहे, यावरती क्लिक करायचं आहे आणि आपला व्हिडिओ गॅलरीमध्ये सेव्ह होण्यास सुरुवात होणार आहे. तर मित्रांनो आजची व्हिडिओमध्ये इतकंच होतं. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की करायचं. व्हिडिओला आत्तापर्यंत लाईक नसेल व्हिडिओला एक लाईक नक्की करायची. त्याचबरोबर आपल्या आदित्य क्रिएशन यूट्यूब चॅनलवरती नवीन आणि पहिल्यांदाच आला असेल तर आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब नक्की करा, कारण आपण अशा प्रकारे जबरदस्त इंस्टाग्राम ट्रेडिंग कॉन्सेप्ट आणत असतो, ते पण आपल्या मराठी भाषेमधून. तर मित्रांनो भेटूया नवीन काही इंटरेस्टिंग जबरदस्त व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपल्या चॅनलवरचं सगळे मागचे ट्रेडिंग टॉपिकची व्हिडिओ बघत राहा. तर भेटूया लवकरच. जय शिवराय, जय शंभूराजे, श्री स्वामी समर्थ आणि व्हिडिओ वॉच केल्याबद्दल मनापासून धन्यवाद.